heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day, forgive us our trespasses as we forgive those who trespass against us. Lead us not into temptation, but deliver us from all evil. मुंड सावया येथील जातील, कोंब जपावे आतील हिरवे. चला दिवाळी आली आहे, ओंजळीत घ्या 4 दिवे. पहिला लावा थेट मनातच, तरीच राहील दुसरा तेवत. घरात आणि प्रियजनांच्या आयुष्यावर प्रकाश बरसत. तिसरा असू दे इथे अंगणी, उजेड आल्या गेल्या नाही. चौथा ठेवा अशा ठिकाणी, जिथे दिवाळी माहित नाही. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा केली जाते. यावेळी सर्वत्र भक्तिमय आणि आनंदाचे असे वातावरण असते. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. त्यासाठी बैल आणि दूध दुभत्यासाठी गाय यांची खूप आवश्यकता असते. त्यामुळे खेडोपाडी गोवत्स द्वादशी पासूनच दिवाळीला सुरुवात झालेली दिसून येते. या दिवशी वासरासह गायीची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्याची प्रथा आहे. शहरांमध्ये धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस धरून दिवाळी साजरी करण्यात येते. हा दिवस आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम सत्ययुगात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. तेव्हापासून धनत्रयोदशीचा हा सण सुरू झाला. म्हणून या दिवशी नवीन भांडी किंवा नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा किंवा प्रथा सुरू झाली. या दिवशी यमदीपदान केले जाते. त्यामुळे यमराज प्रसन्न होऊन अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे. त्यानंतरचा दुसरा दिवस आहे नरक चतुर्दशीचा. द्वापार युगामध्ये या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या पुढचा महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजन. सत्ययुगात देवी लक्ष्मी प्रथम कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा विवाह झाल्याचीही पौराणिक कथा आहे. तेव्हापासून दिवाळी साजरी करणे सुरू झाले. यानंतरचा दिवस आहे बलिप्रतिपदा. या दिवशी विष्णूने बळीराजाला पाताळाचे राज्य दिल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला गोवर्धन पर्वताची पूजा करत असत. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला दही, दूध, तूप अर्पण केले जाते. आजच्या काळात या दिवसाला पाडवा असे संबोधले जाते. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते, पती पत्नीला भेटवस्तू देतो, गोडाधोडाचे जेवण केले जाते आणि कौटुंबिक जिव्हाळा या दिवशी खास करून जपला जातो. 5वा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. सत्ययुगात याच दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी तिच्या आमंत्रणावर गेले आणि यमीने त्यांना औक्षण करून त्यांचा सन्मान केला. तेव्हापासूनच हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाऊ बहिणीतील प्रेमाचे बंध दृढ करण्याचा असा दिवस आहे. तर अशी ही दिवाळी चांगल्याचे वाईटावर, प्रकाशाचे अंधकारावर आणि ज्ञानाचे अज्ञानावर प्राप्त विजयाचे प्रतीक आहे. यजुर्वेदात सांगितले आहे, तन्मने मनः शिवसंकल्पमस्तु, अर्थात आपल्या मनामध्ये सदिच्छा प्रकट होवोत. म्हणूनच आपण ही दिवाळी ज्ञानासोबत साजरी करूया आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प घेऊया. आपल्या हृदयात प्रेमाचा आणि प्रचुरतेचा, तृप्तीचा दीपक प्रज्वलित करूया. ज्योति पर्व है ज्योत जलाए, मन के तम को दूर भगाए. दीप जलाए सबके घर पर, जो नम है आंखें उनके भी घर पर. हर मन में जब दीप जलेगा, तभी दिवाळी का पर्व मनेगा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
या प्रसंगी सरांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद. पाना फुलांचे तोरण तारी अंगणी देखणी साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे सुखाची चाहुल होऊ दे सारे दुःख ते विसरू दे फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी आले ओंजळी